नमस्कार मित्रांनो आणि पालकांनो. अर्थातच एक छोटीशी अपडेट होती आणि ती खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे मी हा एक छोटासा व्हिडिओ बनवत आहे, जेणेकरून माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी आणि ज्या गोष्टी खरंच महत्त्वाच्या आहेत त्या तुम्ही कंप्लीट कराव्यात. तर सी-ई-टी सेलकडून एक नोटिफिकेशन आलं आहे कालच आणि ते आहे ई-डब्ल्यू संदर्भात, म्हणजे थोडक्यात ओपन कॅटेगरी संदर्भात पण आणि रिझर्व्ड कॅटेगरी संदर्भात सुद्धा. तर ई-डब्ल्यू-एस ही जी स्कीम आहे ती ओपन कॅटेगरीपुरताच फक्त मर्यादित आहे आणि बाकीच्या रिझर्व्ड कॅटेगरीज ज्या आहेत लाईक ओ-बी-सी असेल, एस-सी असेल, एस-टी असेल, एन-टी, व्ही-जे, एस-सी-बी-सी, तर या लोकांना त्याचा लाभ घेता येणार नाही असं त्यांनी त्या नोटीसमध्ये सांगितलेलं आहे. याचा अर्थ असा होतो की आता ग्रीव्हन्स चालू होतोय पुढचे 2-3 दिवस, तर त्यामध्ये तुम्हाला तुमचा फॉर्म एडिट करावा लागेल. कॅटेगरीचे जी मुलं आहेत ज्यांनी ई-डब्ल्यू-एसला अप्लाय केलं आहे त्यांनी, आणि तो एडिट करून, मॉडिफाय करून, पुन्हा सेव्ह करून, स्क्रुटिनी सेंटर करून त्याची पुन्हा तुम्हाला कन्फर्मेशन करून घ्यावं लागेल. नुसतं मॉडिफाय करून चालणार नाही, तर ते पुन्हा स्क्रुटिनी सेंटरमध्ये ऑनलाईन मेथडने किंवा ऑफलाईन मेथडने तुम्हाला ते कन्फर्मेशन पुन्हा करून घ्यायचं आहे. ओके, नाही तर नुसतं तुम्ही एडिट कराल, मॉडिफाय कराल आणि घरी बसाल तर असं चालणार नाही. ओके, सो हा एक महत्त्वाचा अपडेट होता. ऑफकोर्स याच्यामागे बरेच रिझन्स आहेत की कॅटेगरीच्या मुलांनी का ई-डब्ल्यू-एससाठी घेतलं असेल, कारण व्हॅलिडिटीचा खूप मोठा प्रॉब्लेम म्हणजे बघण्यात येतो आहे. बऱ्याच मुलांना व्हॅलिडिटी मिळत नाही आणि व्हॅलिडिटी नसेल तर ऑफकोर्स त्यांचे जे कॅटेगरी आहे ती ओपनमध्ये कन्वर्ट होईल अशी त्यांना भीती आहे. बऱ्याच जणांनी नुसत्या रिसिप्टवरतीच रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि त्यांना शेवटची डेट ही कॅप राऊंडच्या शेवटच्या दिवसापर्यंत आहे. सो ते पण टेन्शन त्यांना आहे. सो त्यामुळे ते खूप कन्फ्यूज्ड आहेत. तर मुलांना एकच रिक्वेस्ट आहे की जास्तीत जास्त प्रयत्न करा व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळण्याचं, कारण त्या बेसिसवर तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट स्पेशली तुम्हाला एक चांगलं कॉलेज किंवा चांगली ब्रांच मिळण्यासाठी होऊ शकतो. ओके, तर हा एक छोटासा अपडेट होता. सोबतच आज आपण मुंबईची कॉलेज लिस्ट पाहणार आहोत आपल्या चॅनलवरती आणि त्यानंतर मी तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी तुम्ही मॅक्झिमम 300 ऑप्शन भरू शकता, पण तरीही मी तुम्हाला कम्प्युटर आणि कम्प्युटर रिलेटेड ब्रांचची एक ऑप्शन फॉर्मची पुणे सेपरेट, मुंबई सेपरेट, पुणे मुंबई मिक्स अशी देणार आहे. त्यानंतर तुम्हाला सी-एस रिलेटेड प्लस ई-एन-टी-सी जो नेक्स्ट ट्रेंड आहे त्याच्याबद्दल पण एक लिस्ट देणार आहे, खास पुण्यासाठी, मुंबईसाठी आणि मिक्स देणार आहे. आणि त्यानंतर मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल हे पण इन्क्लूड करून देणार आहे. ओके, सो ज्या मुलांनी ॲपवरती रजिस्ट्रेशन केलं आहे, कोर्सला एनरोल केलं आहे, त्या सर्व मुलांचे मी उद्यापासून 1-to-1 गुगल मीटवरती सेशन्स घेणार आहे आणि त्यांचे प्रश्न जे असतील ते समजून घेणार आहे. ओके, तुर्तास एवढंच. सो विथ दिस आय स्टॉप हिअर. थँक्यू.